दादा घ्या साईडला गाडी. एक मिनिट थांबा, गाड्या येतील मागणं. एक मिनिट थांबा, तुम्ही काय घाबरताय? तुम्ही काय एवढं घाबरताय? गाडी घ्या. तुम्ही का घाबरताय एवढं ते सांगा मला. तुम्ही एवढं का घाबरताय ते अहो सांगा. तुमच्या गाडीमध्ये पाठीमागे काय तर आहे. प्रँक्टर सागर फॅमिली हसताय ना, हसायलाच पाहिजे. भरपूर व्ह्युअर्सनी, भरपूर सबस्क्रायबर्सनी आपल्याला मेसेज केले होते, कमेंट केले होते की दादा हॉरर काहीतरी घेऊन या, हॉरर काहीतरी घेऊन या. आज आलोय हॉरर काहीतरी घेऊन. बोला की दादा. कुठे चालले? सरळ चालले का? सरळ चाललंय, सरळ चाललंय. सोडता का थोडं? कुठं सोडायचं तुम्हाला? सरळ चौकात तिकडे. चालतंय. सीट बेल्ट फक्त लावा. आपल्याला जर पकडलं ना पोलिसांनी तर पैसे भरायला लागतील. काय नाव म्हणले तुमचं? माझं नाव केडी. केडी, भारी नाव आहे. एवढं रात्री कुठं निघाले? इथं हॉटेल मॅनेजमेंट करतो मी इथं. हा. बरं झालं तुम्ही थांबलेत. सगळा समसम रस्ता आहे. अहो काय सांगू तुम्हाला, सुनसाम रस्ता आहे. पण मी चाललो होतो नेमकं मैतीला. काय माझा भाऊ आहे, मानलेला मित्रच आहे, म्हणजे आपल्या मित्रासारखाच आहे. भाऊच आहे, म्हणजे एकदम जवळचा होता आपल्या. काय आलं नेमकं, त्याचा झाला ऍक्सिडेंट. मी बी निघालो इकडच्या स्मशानभूमीत. काय तुम्हाला दाखवू का फोटो? दादा हे बघा बघा ना की इकडं दिसला का? दिसला. आणि झाला त्याचा ऍक्सिडेंट बाईक वरनं. काय, आणि तो ऑन द स्पॉटच गेला. आजकाल बाईक जास्तच फास्ट मारते सर. हा काय पोरांना सांगायचं दादा, तुम्ही सांगा आता. या ज्या तरुण पोर आहेत ना, त्यांना काय सांगायचं? त्यांना सांगायला त्यांना वाटतं की काहीतरी हा आपल्याला शानपणा शिकवतोय. बर हे लाईट कसं? अहो काय आलंय, तिचा बिघाड झालाय बर गाडीचं, त्याच्यामुळे ती चालूच असते, बंदच नाही होत. आता तिला बनवायचं तेवढा वेळच नाही मिळाला, गडबडीत निघालो. बरं झालं देवासारखं तुम्ही सापडली. इथं कोणच नाही त्या रोडवर. आता 12 वाजलेत म्हणून कोण नाही इथं. नुसतं कोण लिफ्ट पण देत ना. आणि त्यात आज आमोशा. डिप्रेशन. स्मशानभूमी किती लांब आहे इकडनं? इकडं जवळ 3 किलोमीटर वरती आहे समसमभूमी. तुम्हाला तिकडच जायचंय ना? हो. म्हणजे मला दाखवून तिकडे जावा आहे का नाही? दादा पाठीमाग काहीतरी आहे. हो मला पाठीमाग बघा काहीतरी आहे का? हो दादा. काय म्हणले? पाठीमाग काहीतरी आहे का? असा हात लागतो. अहो तुमच्या ते डोक्यात चाललंय ना, ती अमावस्या आहे आज आणि काय एकटेच आहेत आणि 12 वाजता, त्याच्यामुळे तुम्हाला भास होत असं. आता गाडीत आपण दोघच जण. असं मला वाटतं का भास कोणतरी असा हात. आज हाय आमोशा. आणि तुम्ही ते फोटो पण दाखवले इथल्या समसमभूमीचे. दादा पाणी आहे का? दादा गाडी घ्या चांगली साईड. कळलं? गाडी घ्या साईड. भाऊ झालं काय ते सांग. आता इथं रस्त्यात कुठं गाडी थांबली, एकतर कोण नाही माझं मी सोबत, तुम्ही पण असं म्हणायला लागले. गाडीमध्ये काहीतरी लईच पास व्हायला लागला मला. गाडी घ्या साईड. 2 मिनिट तुम्ही घाबरा. भास होता ते ना, मग एवढं काय नाही होत त्याला. भास तर होता ते ना, तुमच्या मनामध्ये चाललेत विचार, त्याच्यामुळे तुम्हाला भास होता ते. घाबरू नका, काय नाही होत. तुम्हाला तिथे पोहोचून नक्की थांबवतो की वॉशरूमला बी थांबवतो, म्हणजे मला बी दाखवा तुम्ही पण जावा. दादा गाडी घ्या इथं. तुम्हाला काय दिसतं का पाठीमाग? अहो मी बघतोय ना, मला कोण दिसत नाही. मला धन्यराव मला कोण दिसत नाही, तुम्हाला कसं दिसायला लागलं?
मला भास होतोय का तुमच्या गाडीमध्ये काहीतरी आहे. मला गाडी उभा करायची. दादा आता असं मधनं सोडून जाणार का? मला एकतर तुम्ही सांगितलं अमावस्या आहे, त्या अमावस्या सांगून माझी हातभर फाटली. आता किती लांब राहिले सांगा मला. अहो जवळ आले इथं उतराव. मला इथं वॉशरूमला आले इथं उतरावा इथं. असं नका करू. झालं की झालं, थोडंच राहिले ना, जाऊ की पुढं. खत्म, बाय बाय, टाटा, एक मिनिट गुड बाय, गया. एक मिनिट थांबा. तुम्ही काय घाबरताय? तुम्ही काय एवढं घाबरताय? तुम्ही का घाबरताय एवढं ते सांगा मला. तुम्ही एवढं का घाबरताय ते अहो तुमच्या गाडीमध्ये पाठीमागे काहीतरी आहे बघा. तुम्ही मला उतरू द्या. मला तुम्हीच बघा काहीच नाहीये. नको गाडीमध्ये आहे. अहो काहीच नाहीये दादा. पुढे समचनभूमी आहे जाऊ द्या मला. बरं मला रस्ता सांगा. इथून पुढे गेले इथे उभा करा पुढे. अहो नका कुठे मला रस्ता तर सांगा. इथं उभा करा. मला रस्ता समचनभूमी येतो का तिकडं उभा करायचं. मला जाऊ दे. घाबरताय? मी बघतोय की आता आपण दोघच गाडीमध्ये, रस्ता सुनसान पडलाय आणि तुम्ही उभा करा. एवढं कशाला घाबरताय? आणि तुम्ही अहो घ्या इथे साईडला घ्या मला. तुम्हीच बघा माग कोण आहे का तुम्हीच बघा. हो दिसतंय मला. उभा करा तुम्ही. दिसतंय मला इथं. हो का बघा इथं दिसतंय मला इथं. हो इथं उभा करा तुम्ही. गाडी उभा करा. थांबा पुढे घेतो. पुढे बाजूला घेतो. 2 मिनिटं थांबा. घाबरू नका. मला उतरू द्या. घाबरू नका. 2 मिनिटं थांबा. पुढे घेतो गाडी. आज आमोशा आहे. उतर द्या तुम्हाला. राम 2 मिनिटं थांबा. घाबरू नका दादा. मला पण भीती वाटायला लागली. 2 मिनिटं थांबा. साईडला घ्या गाडी. 2 मिनिटं इथं पुढे घेतो. इथं मध्ये गाड्यांना जागा नाहीये. 2 मिनिटं इथं घेतो. काय आलं? तुम्ही का घाबरताय एवढे? अहो तुमच्या गाडीमध्ये एक मला भास होतोय काहीतरी बोला. अहो तुम्हाला फोटो काढून दाखवतो. काहीच नाहीये. काहीच नाही बघा. हे बघा. आहे का काय? दिसतंय का काय तुम्हाला? 1 मिनिट थांबा. दिसते काय फोटो मध्ये? आहे का? आहे ना. दिसतंय ना ते. अहो मला फोटो दिसत नाही. तुम्हाला मला दिसतंय ना. मला उतरावं द्या इथं. मी जातो. हे उघडा. हे उघडा. तसं नाही उघडत ते. त्याला पासवर्ड बोलायला लागतो. अहो उघडा. मला जाऊ द्या. उघडा. जाऊ द्या. पुढे तुझी समचन भूमी पुढे उघडा. असं तसं नाही उघडत ते. तुम्हाला पासवर्ड बोलायला लागेल. छाती दुखायला लागली. रिलॅक्स व्हा दादा. रिलॅक्स व्हा. 2 मिनिटं रिलॅक्स व्हा. तुमच्यासोबत आम्ही एक हॉरर प्रँक केला. हॉरर प्रँक? यासला हॉरर प्रँक? अहो माझा जीव जायचा बाकी पडला होता इथं. आणि ते दिसतात ते कोण होते? ते माझा टीम मेंबर आहे. ते बघा की तुम्ही त्याला हात लावू शकता. तुम्ही त्याला हात लावा. मेकअप येतो. एवढा जाम फ्रँक. तुमचा एक्सपिरियन्स काय म्हणताय तो सांगा. काय वाटलं तुम्हाला गाडीत बसल्यापासून? आज माझी पार गांड फाटली तुमच्या गाडीत बसल्यावर. असा प्रसंग आज पहिल्यांदा तुम्ही घडला. घाबरला होता. एवढे घाबरला होता की मला हसायला कंट्रोल होत नव्हतं. एवढे तुम्ही घाबरला. काय सांगा. मलाच काय समजत नव्हतं की काय करावं काय नाही उतरल्यावर. बरं तुम्हाला आपल्या व्ह्युअर्सला एक मेसेज द्यायचा आहे. अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका, नाही तर तुमच्यासोबत पण असं काहीतरी विचित्र घडेल. अनोळखी माणसाच्या गाडीमध्ये असं बसू नका. नसता तुमच्यासोबत बी असा काहीतरी फ्रँक होईल. या विचित्र होईल. आणि प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि फ्रँकस्टार सागरला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.